नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी द्वितीय घटक चाचणी विषय मराठी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, खालील उत्तरा मनात वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उत्तराचं वाचन करा. त्यातील पहिला प्रश्न पहा. योग्य पर्यायाला गोल करा. पाडा म्हणजे काय? पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. खोपट्यांचा समूह म्हणजे पाडा होय. 2. उतार्यात गाव कशास म्हटले आहे? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. उतार्यामध्ये याचं उत्तर आहे पहा. 5-7 पाडे अगर जास्तीत जास्त 10 कवचित 15 पाडे मिळून एक गाव तयार होते. दुसऱ्या ओळीतच उत्तर आहे. ते उत्तर लिहायचं आहे. यानंतर आता पुढील प्रश्न पहा. क प्रश्न, पाड्यांचे वास्तव्य कोठे असते? भेट दिलेल्या पाड्याचे नाव कोणते आहे? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. साधारण उंचवट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे वसलेले आहेत. भेट दिलेल्या पाड्याचे नाव सालकर पाडा असे आहे. उत्तरामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. ते व्यवस्थित उत्तर वाचन करून लिहा. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 2, खालील कविता वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी प्रश्न आहे. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित कवितेचं वाचन करा. कविता इथे मोठी दिलेली आहे, परंतु अतिशय सोपे प्रश्न विचारलेले आहेत. कवितेवर आधारित पहिला प्रश्न, गोधडीची वैशिष्ट्ये लिहा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. वैशिष्ट्ये पहा. पहिले, फक्त चिंध्यांचा बोचका नसते, मायेला ही ऊब देणारी, बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर, आईच्या फाटक्या लुगड्याचे अस्तर, गोधडीच्या चिंधीच्या स्वरूपात आठवणीत दडलेली व्यक्ती, मामा, बाप, आई, भाचा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न, कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहा. आयुष्यभर कष्ट करणारी, मायेची ऊब देणारी, स्मरणांच्या सुईने शिवलेली गोधडी. प्रश्न क्रमांक 3 अ, खालील शब्दांचे लिंग बदला. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1. कोंबडी, कोंबडा, मोर, लांडोर. यानंतर पुढील प्रश्न पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व पेपर द्वितीय घटक चाचणी 2025-26 या ऑप्शनमध्ये दिलेले आहेत. ब प्रश्न, खालील शब्दांची संधी सोडवा. ग्रंथालय, ग्रंथ प्लस आलय, पुरेसा, पुरे प्लस असा. क प्रश्न, खालील नादानुकारी शब्द लिहा. उदाहरण दिलेलं आहे इथे. ढगांचा गडगडाट, त्याप्रमाणे पाखरांचा किलबिलाट, पाण्याचा खळखळाट. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 10 ते 12 ओळी निबंध लिहा. 4 गुणांसाठी प्रश्न आहे. 1. स्वामी विवेकानंद. दुसरा विषय, मी फुलपाखरू झाले तर. यापैकी कोणत्याही एका विषयावर 10 ते 12 ओळी माहिती लिहायची आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.